पानिव माळशिरस इथे आज आपण एक संवादाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जमलेलो आहोत। या कार्यक्रमाचे आयोजक प्रकाश बापू पाटील, श्रीलेखाताई, आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले काका, व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सुरुवातीलाच शामराव बापूंची आठवण काढून आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाची सुरुवात करूया। आज या कार्यक्रमाला येताना माझ्याबद्दल ज्या गोष्टी आधीच्या लोकांनी सांगितल्या त्या सुरुवातीलाच त्याचं काही क्लॅरिफिकेशन मला दिलं पाहिजे। तुमचे कोण सर होते, त्यांचं नाव नाही मला, नलावडे सर। नलावडे सर असं म्हणाले की बारामतीचेच, ते असं म्हणाले की माझा जन्म ज्या घरात झाला त्याच्यात राजकारणाचा बालकडू मला घरातच मिळाला। बालकडू हा एक जो कॉन्सेप्ट आहे ना, हा खूप इंटरेस्टिंग आहे। का बालकडू म्हणजे नक्की काय हे मला तरी अजून कळलेलं नाही आहे। तुम्हाला कोणाला कळलं असेल तर प्लीज मला समजून सांगा। कारण आणि राजकारणातलं बालकडू तर ते त्याहून इंटरेस्टिंग आहे। कारण बालकडू म्हणजे जे आपल्याला लहानपणी देतात ते, राईट? तर रोज शरद पवार एका चमच्यात मला राजकारण शिकवत नाही तोंडात घालून। त्याच्यामुळे कुठलाही असा गैरसमज कोणाचाही नसावा की घरात आम्ही 24 तास बसून राजकारण बोलतो। आमच्या घरात राजकारणाची खूप कमी चर्चा होते आणि 24 तास आम्ही काही स्कीमिंग करत बसत नाही की आता असं करूया, माळशिरसला कुणाला लोकसभा लढूया, आता आज असं करूया की आपण माळशिरसला पंचायत समितीला कुणाला तिकीट देऊया। आमच्या घरात अशी कधी चर्चा नसते। तुमच्या घरामध्ये जी चर्चा होते तीच आमच्या घरात होते। तुम्ही काकडीची कोशिंबीर खाता ना? आम्ही पण काकडीचीच कोशिंबीर खातो। त्याच्यामुळे असं आमच्या घरात काहीतरी वेगळं किंवा काहीतरी डेडली असं क्युरिओसिटी जी चालली असते। मला टी व्ही बघून पण गंमत वाटते कधी कधी। आम्ही अशाच गाडीतून इथून तिथे जात असतो, मग ते बघतात अरे हे इकडून निघाले, अरे अरे देर इज नो ॲक्शन। तो सिनेमामध्ये कसं दाखवतात ना बॅकग्राऊंड म्युझिक, तसं थोडंसं मीडियाचं चाललं आहे। ते एवढं बॅकग्राऊंड एक्साइटमेंट घेतात आणि नंतर फुसका बार निघतो, होत तर काहीच नाही। त्यामुळे ती तेवढ्यासाठी बिल्डअप केलेली एक स्टोरी असते, एक क्लायमॅक्स असतो तो। आणि मी जेव्हा मुलांशी बोलते ना तेव्हा मला असं नेहमी असं वाटतं की काय ह्या नवीन पिढीशी बोलावं। आणि मी खूप स्वार्थी आहे स्वभावाने। तुम्ही आहात कोणी स्वार्थी? कोण नाही आहे? कोणीतरी नाही म्हणाले इथे। मी स्वार्थी एवढ्यासाठीच आहे की मी जेव्हा अशा कार्यक्रमाला येते, आता हे कोणीतरी कट पेस्ट करून लावेल, सुप्रिया सुळे स्वार्थी आहेत असं स्वतःच दिली कबुली, असं माझ्या विरोधक म्हणतील माझ्याबद्दल। मी स्वार्थी ह्याच्यासाठी आहे की मला रोज काहीतरी नवीन शिकायला उत्सुकता असते आणि मला कधीही कोणाला प्रश्न विचारायला लाज वाटत नाही। ॲट द मोस्ट काय हसतील मला, त्याच्यातून काय होईल, त्यांना मजा येईल, पण मला प्लस होईल ना। कारण का मी प्रश्न विचारला तर मला काहीतरी नवीन शिकायला मिळणार, मला नवीन आणि माझ्याकडे मला ॲपिटाईट खूप मोठं आहे। ॲपिटाईट माहिती आहे तुम्हाला काय? भूक। मला नवीन काहीतरी शिकायची भयंकर भूक आहे। आणि तुम्हाला आता वाटत असेल हाऊ बोरिंग, हिला रवीज कशाला रोज शिकायचे आहे? कारण का मी तुमच्या वयाची होते ना तेव्हा माझं भाग्य की माझ्या कॉलेजमध्ये कोणी खासदार आला नाही मला लेक्चर द्यायला। कारण मी कॉलेजमध्ये ही BBC होते। BBCचा अर्थ तुम्हाला माहिती आहे? हां, कोणाला माहिती आहे? बॅक बेंचर्स क्लब, करेक्ट। मी जर ह्या शाळेत असते ना तर मी तिथे सगळ्यात लांब बसले असते। ते भानगडच नको, ते प्रश्न विचारले तर आपल्याला डोकं वर काढायला नको, आपलं असं बसायचं। फुल BBC बॅक बेंचर्स क्लब होते मी। मागे बसायचं, टाइमपास करायचा, इकडे बघायचं तिकडे बघायचं, मैत्रिणींच्या खोड्या काढत बसायचं। मी कधीही हौशेने पुढे बसले नाही, मला कधी इंटरेस्ट पण नव्हता। मी एक ॲव्हरेज स्टुडंट होते
आपला अभ्यास करायचा म्हणून करायचे, पुढच्या वर्गात जायचे, मार्क बरे मिळायचे, और ट्रेन चल रहा था, लाईफ वॉज गोइंग ऑन. आणि मला असं कधी वाटायचं नाही की आपला नंबर पहिला आलाच पाहिजे. कशासाठी पहिला यायला पाहिजे? कोणीतरी दुसरं येतंय ना, आपण कशाला यायला पाहिजे? ॲक्च्युली मला दिस इज द, मला परत या कॉलेजमध्ये भाषण करायला, मला एकदा भाषण करायला गेलं तर परत कोणी बोलवत नाही. वन टाइम चान्स असतो मला. कारण का माझं भाषण ऐकल्यावर शिक्षकांना माझं भाषण फारसं आवडत नाही. मग ते म्हणतात नका त्यांना बोलू. त्यांना मोटिवेटर्स हवे असतात जे म्हणतात हो मी शाळेत पहिली आले, हो मी, अरे छोड ना. आणि त्याच्यामुळे मी एक ॲव्हरेज मुलगी होते. माझं आयुष्य चांगलं चाललं होतं. दिवस उजाडायचा, मी शाळेत जायचे, दिवस संपायचा. नंतर दिवस उजाडायचा, मी कॉलेजमध्ये जायची, संपायचा. हॅपी होते मी, समाधानी होते. नंतर सगळे म्हणले मार्क जरा बरे पडले, चला डॉक्टर व्हा, चला डॉक्टर व्हा. आणि मग डॉक्टर व्हायचं ठरलं म्हणलं, पण मार्कच मिळाले नाही. वडील म्हणले मी डोनेशन भरणार नाही. आई म्हणाली मग आता काय करायचं? त्याच्या खाली मार्कात जी ॲडमिशन मिळाली ती मायक्रोबायोलॉजीत मिळाली. आणि डॉक्टर झाले असते तर रक्त बघून मला भीती वाटते. इमॅजिन तुम्ही पेशंट बनून आला असता, तुमचं रक्त आलं असतं, डॉक्टरच चेक करून पडला असता. त्याच्यामुळे इट वॉज अ बॅड आयडिया. त्याच्यामुळे डॉक्टर कॅन्सल. मग मी मायक्रोबायोलॉजी केलं. कारण का मला गणित येत नाही, मला फिजिक्स येत नाही, मला बायोलॉजी येतं, केमिस्ट्री येतं, हिंदी येतं, इंग्लिश येतं, मराठी येतं, जॉग्रफी येतं, हिस्ट्री येतं, पण मला फिजिक्स आणि मॅथ्स येत नाही. त्याच्यामुळे दुसरा बेस्ट चॉईस वॉज मायक्रोबायोलॉजी. मायक्रोबायोलॉजीत आपलं झालं डिग्री झाली. डिग्री झाल्यावर काय करायचं? मग चला आता MSc करूया. एक ॲडमिशन बर्कली युनिव्हर्सिटी अमेरिकेला आहे, तिथे ॲडमिशन केली, मिळाली. चलो अमेरिका, चलो. आई वडिलांनी म्हणले जरा जास्तच चाललंय, जरा ही तिथेच राहिली तर तिथेच काहीतरी होईल, चला मुलगा बघा. मुलगा बघितला, लग्न झालं, स्टोरी ओव्हर. मग आता पुढे काय करायचं? पुढे काय करायचं? नवऱ्याची ट्रान्सफर झाली इंडोनेशियाला. मी पण गेले इंडोनेशियाला. इंडोनेशियाला सांगितलं तुम्हाला नोकरीचा व्हिसा मिळणार नाही. म्हणलं ओके. मग काय करायचं? पत्ते त्या इंडोनेशियामध्ये माजॉंग नावाचा गेम आहे, माजॉंग. तर दिवसभर तिथे कुठल्याही एक्सपॅट्रिएट म्हणजे बाहेरून जे नोकरीला येतात त्या लोकांच्या बायकांना विजा मिळत नाही नोकरीचा. तर त्या बायका तीन गोष्टी करतात. एक भाषा इंडोनेशिया शिकतात, म्हणजे तिथली स्थानिक भाषा शिकायची. त्याच्यानंतर तिथे एक म्युझियम आहे, त्या म्युझियममध्ये काम करतात. आणि तिसरं माजॉंग नावाचा जो खेळ आहे तो खेळतात. मी भाषा इंडोनेशिया पण शिकले, मी म्युझियममध्ये पण नोकरी करायला लागले पार्ट टाईम. आणि मी रोज 3 तास माजॉंग खेळायची. 3 तास खेळ ठेवायचे, माजॉंग खेळत राहायचे. असं काही कामच नव्हतं, कारण का करायलाच शक्य नव्हतं. तेवढ्याच सदानंद सोळेंची परत ट्रान्सफर झाली सिंगापूरला. मग मी माजॉंग, म्युझियम आणि भाषा इंडोनेशिया सोडून सिंगापूरला गेले. आता इथे तर नोकरी मिळू शकते, नोकरी केली. चलो चल रहा है आपला, टिक 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 चल रहा है. ते झाल्यानंतर मी भारतात एका कार्यक्रमासाठी आले होते. आणि आलेले असताना माझ्या वडिलांबरोबर मी रयत शिक्षण संस्थेचं नाव ऐकलंय कोणी? तर रयत शिक्षण संस्थेच्या एका कार्यक्रमाला मी साताऱ्याला गेले. तिकडे मला लक्ष्मण मानेंची आणि माझी ओळख झाली. आणि भटक्या विमुक्त समाजासाठी काय ते काम करतात हे मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पाहिलं. आणि माझ्या आयुष्यातला तो टर्निंग पॉईंट होता. त्याच्या आधीचं तुम्ही माझं आयुष्य ऐकलं. आणि माझ्या घरी जर तुम्ही आला असता, किंवा तुमच्यापैकी कोणी काकांनी मला लहानपणी बघितलं का नाही मला आठवत नाही, पण मी माझ्या आईच्या मागे लपायची कोणी आलं तरी. आणि माझ्या आईचा पदर आहे ना, त्याचा फुल बोळा करायची मी. कारण मला असं वाटायचं की आता समोरून ते आले, मग माझी आई म्हणणार नमस्कार कर. नमस्कार कर म्हणजे मला त्या माणसाच्याकडे बघावं लागेल, मला लाज वाटायची. त्याच्यामुळे मग माझे अरे आता काय करायचं. मग ते आईचा पदर घेऊन बोळा करून 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 नको नको नको, माझी आई मला धक्का मारायची. इमॅजिन कोणीतरी मंत्री आले, चव्हाण साहेब आले, यशवंतराव चव्हाण आमच्या घरी यायचे, आणि असे मोठे मोठे लोक यायचे. आणि माझी आई चांगली तयार व्हायची आणि मी माझ्या आईच्या साडीचा बोळा करून ठेवायची, कारण का मला भीती वाटायची की ते आले पाहुणे आले. आणि असं करत करत मी एक खूप शाय इंट्रोवर्टेड मुलगी होते.
आणि ते झालं आणि माझ्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट आला. आणि त्या टर्निंग पॉईंट नंतरची किती 25 वर्ष अशी गेली आहेत की ज्या आईचा पदर धरून त्याचा बोळा मी करायची, आता माझी आई माझा मागून पदर धरते आणि म्हणते सुप्रिया बास. दिस इज अ जर्नी. हे जर मी करू शकते तर तुम्हीही हे करू शकता. प्रत्येकाच्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट येतो. तो काय असतो माहिती नाही. मी एक इंट्रोवर्टेड मुलगी होते जिला हेलो म्हणता येतं. हेलो. आता इमॅजिन करा एका खोलीमध्ये यशवंतराव चव्हाण, शरद पवार, सुप्रिया पवार आणि प्रतिभा पवार, 4च लोक आहेत. त्यातले 2 माझे आई वडील आहेत. एक कोणीतरी आपल्या वडिलांचे महत्वाचे आहेत एवढंच माहिती. एकच माणूस होते ते. तिथे पण मी असं मांडीत डोकं घालून बसते, नको 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 नको. एवढी मला लोकांची भीती अशी नाही, मला लाज वाटायची की कसं आपण नमस्कार करणार, कसं हेलो म्हणणार. आता उलटं झालंय. आता मी स्वतःला ट्रेन करते की खोलीत गेल्यानंतर लोकांना असं वाटायला नको अरे बापरी बाई आली. आत्मविश्वास चांगला आहे पण अति आत्मविश्वास इज अ बॅड आयडिया. पण आज कोणीही समोर आलं मला खरंच त्याची भीती वाटत नाही. आता मी बघते ऑडियन्स एवढाच आहे का, अजून थोडा पंडॉल मोठा असता तरी चालला असता. म्हणजे ज्या मुलीला एका माणसाशी बोलता येत नव्हतं ती आज लाखोंच्या सभेला भाषण करते आणि त्या डोळ्याशी कॉन्टॅक्ट करते. हे कशातून येतं? जेव्हा मला काहीतरी आवडतं ना त्याच्यातून ते येतं. मी आत्ता जे काम करते ना ते मला आवडतं करायला. ज्या मुलीला मार्क पडायचे नाही, जी BBC होती, आजही पार्लमेंटमध्ये मला बसायला दिलं तर मी बसीन, हॅप्पीली मागे BBC बसीन. पण आता माझा सेकंड रोल असतो. सोनियाजींच्या मागेच माझी जागा आहे पार्लमेंटमध्ये. आणि तिथे बसलेलं चांगलं एवढ्यासाठीच असतं की बागे बसलं ना की डिस्ट्रॅक्शन फार असतात. इकडे बघ, तिकडे बघ. आता पार्लमेंटमध्ये पुढे बसते, कॅमेरा आपल्यावर असतो, 6 कॅमेरे चालू असतात. काही केलं तरी प्रॉब्लेम येतो. इकडे बघितलं, तिकडे बघितलं, डोळा मारला, लगेच कॅमेरा पिकअप करतो. आता मी राजकारण बोलत नाही पण तुम्हाला उदाहरणं देते. परवाच्या दिवशी माननीय मुख्यमंत्री एवढे माईक घेऊन बसले होते. काय म्हणले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री? पटकन बोलूया आणि मोकळे होऊया. अरे बापरे, मी म्हटले महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणतात बोलूया आणि पटकन निघून जाऊया. त्याच्यानंतर माझे ज्येष्ठ बंधू त्यांना म्हणाले हो. ते पण मी ऐकलं. इथून देवेंद्रजी त्यांच्या कानात म्हणाले माईक चालू आहे. मी सगळ्यांनी बघितलं. टेक्नॉलॉजी का गेम देखो. केवढ्याशा त्या माईक मध्ये सगळं पिकअप केलं. 24 तास सरकारची बदनामी कशामुळे झाली असेल तर चला मोकळं होऊया. तर हे जे सरकार आहे त्याला मी चला मोकळं होऊयात सरकार म्हणते. कारण का त्यांना नुसतं मोकळंच व्हायचंय. दॅट इज द प्रॉब्लेम. लीडरशिप इज नॉट अबाउट मोकळं होणं. लीडरशिप म्हणजे नेतागिरी नाही. लीडरशिप म्हणजे घरात पण कोणीतरी तुमचा लीडर असतो. तुमची आई असते, वडील असते, किंवा जी व्यक्ती जबाबदारी घ्यायला तयार असते ना ती लीडर असते. तुमच्या शाळा, कॉलेज, घर, वर्ग, ST बस सगळीकडे लीडरशिप असते. आणि ती लीडरशिप कुठल्या पद्धतीने करायची तर तुमचा चॉईस आहे. आता माझा चॉईस काय? मी मायक्रोबायोलॉजिस्ट होते, समाधानी होते. माझ्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट आला आणि मी एक ॲव्हरेज मार्काची मुलगी होते. मला 85-90च्या वधी कधीही मार्क पडले नाही. मी कधी प्रयत्नही केले नाही. आय वॉज कंटेंट. मला कधीही वाटलं नाही की आयुष्यात पहिलं यावं. ज्यावेळी पार्लमेंटमध्ये मी पहिली आले ना देशात, मी 3 वेळा मार्कशीट चेक केली माझी. कारण आपण पहिले येऊ शकतो ह्याच्यावर मला विश्वासच नाही आहे. तर मी 3 वेळा चेक केलं. आहे का? ते म्हणजे हो आहे. मग आता आवड पण अनाऊन्स झालं म्हणजे तो नक्कीच आहे. जी मुलगी ॲव्हरेज होती, अतिशय ॲव्हरेज, जी बॅक बेंचर्स क्लब होती, तिला टॅलेंट असणारं आवडतं काम जे दिलं ती खासदार झाली. जी मुलगी वर्गात शेवट येत होती ती देशात पहिली आली कारण का तिच्या आवडणारं काम तिला दिलं. दॅट इज द ट्रिक. तुम्हाला जेव्हा आवडेल ते कराल ना
तेव्हा तुम्ही आयुष्यात यशस्वी व्हाल. आणि यशस्वीची यार्डस्टिक प्रत्येकाची वेगळी असते. माझी वेगळी आहे जगापेक्षा. मला असं वाटत नाही की एखादं पद मिळालं म्हणजे यू आर सक्सेसफुल. नॉट एट ऑल. 100 मंत्री होऊन जातात, कुणाच्या लक्षात राहतात. मग अशी तुमच्याच भाषणात बापू तुम्ही म्हणला मुख्यमंत्र्याचं नाव सांगा 3, कुणाच्या लक्षात आहे कुठलं काय क्या पाया फिर. त्याच्यामुळे माझ्यासाठी ग्लॅमर, सत्ता, पैसा या सगळी गोष्टी जातात आणि येतात. आज आहे उद्या नाही येत. मी तुम्हाला सोप्या भाषेत त्यांच्या परवानगीने सांगते, म्हणजे तुम्हाला अगदीच लाईट. काल सलमान खान, तर आज शाहरुख खान, तर उद्या रणबीर कपूर. तीच ग्लॅमर आहे की नाही. काल ऐश्वर्या राय, नंतर काय त्या रणबीरच्या बायकोचं नाव आलिया, आणि त्याच्यानंतर इथूनच आले दीपिका पदुकोण. पण इट्स अ गेम, इट्स इव्हॉल्विंग. प्रत्येकाच्या फील्डमध्ये हे बदल होत असतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला ज्याच्यात इंटरेस्ट आहे ते करा. आणि यार्डस्टिक म्हणजे वर्गात पहिलं आलं म्हणून सगळं चांगलं आणि शेवट आलं म्हणून वाईट, ह्या भ्रमात प्लीज राहू नका. प्लीज राहू नका, माझी विनंती राहील तुम्हाला. आणि यार्डस्टिक यशाची ही तुम्ही ठरवा, समाज नाही ठरवणार. समाज त्यांना वाटतं ते जज करू दे ना. म्हणून मी विचार करते का मी जर समाजाचा विचार करायला लागेल ना, मला तर असंच जगायला लागेल. कारण का मी एका पूर्ण पुरुषांच्या जगात काम करते, पण मी स्वतःला कधीही महिला खासदार म्हणत नाही. आणि कोणी म्हणलं ते म्हणजे मी महिला खासदार नाही, मी खासदार आहे. आय एम नॉट ट्रॅप्ड इन जेंडर. मी कधीही विचार करत नाही, नेव्हर. मी एक महिला आहे, मी बिचारी आहे, मी ग्लास सीलिंग फोडून काहीतरी नवीन करू पाहते. नॉट एट ऑल. ये जो कर सकता है ना, सब में कर सकती हो. कोई अंतर नाही आहे इसमें. जेवढा एखादा पुरुष काम करू शकतो, नाही तर खासदार व्हायचं कशाला, आणि मला वेगळं पाहिजेच कशाला. मग सगळ्याच म्हणजे पुरुष खासदारच बरे, मग महिला खासदार कशाला पाहिजे जर तुम्हाला स्पेशल स्टॅटस पाहिजे. आय डोंट वॉन्ट स्पेशल स्टॅटस. मी एक महिला आहे याची जाणीव मला आहे. त्या चौकटीत सगळ्या गोष्टी करते. मी ट्रेडिशनल आहे, मी कन्व्हेन्शनल आहे, मी अभिमानाने साडी नेसते. कारण का माझी ओळख, माझ्या देशाची ओळख ही माझी साडी आहे. मी साडी ह्याच्यासाठी नेसते. आणि मला जीन नको घालू असं कोणीही सांगत नाही. आणि मी त्या फॉर्च्युनेटली त्या कल्चरमध्ये पण नाही आहे जिथे नवरा, वडील, सासरे काय म्हणतील की जीन घाल किंवा नको घालू. परवानगी मागत नाही मी कोणाला कशाची. कारण का मला माझ्या संस्कृतीची चौकट माहिती आहे. आणि मेल डॉमिनेटेड माझ्या आयुष्यातले सगळे पुरुष लिबरल आहेत, सगळे. आणि मी कपड्याने मॉडर्न नाही आहे, मी मेंदूनी मॉडर्न आहे. त्याच्यामुळे मी एक तुम्हाला गंमत म्हणून उदाहरण देते की समाजात मुलं आणि मुली तुम्ही आहात म्हणून करिअर तर ड्रिव्हन तुम्ही करालच. तुम्हाला आवडेल ते कराल, यशस्वी व्हाल, याच्याबद्दल माझ्या मनात तीळ मात्र शंका नाही. पण त्याच्या शिक्षणाबद्दल तुमच्यात सोशल चेंज झाला पाहिजे. आता ना ह्या काही महिन्यांपूर्वी एक अधिक महिना आला होता, करेक्ट. आणि त्या अधिक महिन्यामध्ये एक काहीतरी जेवण असतं, करेक्ट. आता मला धोंडी जेवण कॉन्सेप्ट माहितीच नाही. कारण का शिंदे म्हणजे ते शिंदे नाही, माझ्या आईचं नाव पण प्रतिभा शिंदे होतं आधी. नाही तर तुम्हाला वाटायचं एकनाथ शिंदे. नो नो. माझ्या वडिलांना शिंद्यांनी कधीही धोंडी जेवणाला बोलवलं नाही. आणि पवारांनी सदानंद सोळेंना कधी धोंडी जेवणाला बोलवलं. त्याच्यामुळे धोंडी जेवण असतंच हेच मला माहिती नव्हतं. रील्स बघता का? मी पण बघता. आणि रील्स बघताना मी माझ्या रीलवर टायमर लावलाय. मी 5 मिनिटापेक्षा जास्त रील्स बघत नाही, नाहीतर रीलमध्येच लक्ष राहतं. म्हणून मी स्वतःला शिस्त लागेल म्हणून मी माझ्या मोबाईलचे काही नियम कायदे केले, ते मी तुमच्यावर शेअर करीन नंतर ह्यात पुढच्या टप्प्यात. पण मी रील्सला टायमर लावला आहे. 24 तासात मी 5च मिनटं रील्स बघू शकते. 5 मिनटं झाली की माझा फोन लॉक होतो रील्ससाठी, आणि मला परत 24 तास थांबावं लागतं रील्स बघायला. त्याच्यामुळे मी खूप कंजूसीने बघते. म्हणजे जेव्हा आता मी आज सगळा सोलापूरचा दौरा संपला की रात्री 9-10 वाजता मी नगरला जाणार. तोपर्यंत सगळं डोक्याचं खोबरं चिंग 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 झालेलं असेल. सोयाबीनला भाव नाही, उसाला भाव नाही, पंचायत समिती टॅन. रामकृष्ण हरी, काम डाऊन, अभी रील देखेंगे. आणि मग मी रील बघते. आणि रील बघता बघता एक भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत पुण्याचे, त्यांचं काहीतरी मी बघते. त्यांची बायको जावयाचे पाय धुते वगैरे. ये क्या चल रहा है यार.
मी दुर्लक्ष केलं. काहीतरी प्रोग्राम असेल त्यांच्या घरामध्ये. आय डिडंट पे अटेन्शन. कारण का मी ह्या कर्मकांडात फार अडकत नाही. मी थोडीशी याच्या बाबतीत माझी मतं फार लिबरल आहे आणि स्ट्रॉंग माझी मतं आहेत आणि त्याच्यामुळे मी काय मला हे सगळं आवडत नाही जास्त केलेलं. तर मी ती रील पुढे गेली. नंतर मी एका प्रेस कॉन्फरन्सला गेले आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये एका महिलेने मला विचारलं, तुमचं धोंडी जेवणाबद्दल काय मत आहे? तर धोंडी जेवण हे काय असतं? आय हॅव नो आयडिया व्हॉट यू आर टॉकिंग अबाउट. आणि मी तुम्हाला म्हणलं मला प्रश्न विचारायला काही भीती वाटत नाही. म्हणतं धोंडी जेवण काय असतं? मला वाटलं काहीतरी नवीन रेसिपी आहे का काय, गॉडला नोज काय आहे. तर त्यांनी सांगितलं की अधिक महिना चालला आहे वगैरे वगैरे. सेट सो ते म्हणले जावयाला सासूनी जेवायला बोलायचं असतं ब्ला 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 ब्ला. म्हणलं मग? ते म्हणले नाही, मग त्याचे पाय धुवायचे असतात. त्याचे कोणाचे? तर त्यांनी सांगितलं सासूनी जावयाचे. म्हणलं कशासाठी? ते म्हणले लग्नात धुतले नाही एकदा, परत परत काय दर 4 वर्षांनी? ते म्हणले नाही, धोंडी जेवणामध्ये दर 4 वर्षांनी तो अधिक महिना येतो तेव्हा जावयाला बोलवायचं, त्याला गिफ्ट द्यायची, त्याचे पाय धुवायचे, त्याचा आदर सत्कार करायचा, त्याला थँक्यू म्हणायचं आणि रवाना करायचं. म्हणलं व्हॉट नॉनसेन्स इज दिस यार. म्हटले ऐसा कैसा चलेगा? तर ती म्हणली त्याचंच एक्सप्लॉयटेशन जसं हुंड्याचं होतं तसंच हे धोंडी जेवणाचा मोठा प्रस्ताव झालेला आहे. माझी तुम्हाला नवीन पिढीला विनंती आहे की मी माझ्या घरात होतच नाही धोंडी जेवण, पण मी त्या जागे असते तर मी माझ्या नवऱ्याला सांगितलं असतं आपण रिव्हर्स धोंडी जेवण करूया. माझ्या आईवडिलांना आपल्या घरी जेवायला बोलूया, तू माझ्या आईवडिलांचे पाय धू. कारण जशी मी तुझी बायको आहे, इधर से ताली नाही बजी आहे. ते माझे जसे आई वडील आहेत तेवढे तुझेही आई वडील आहेत. मी तुझ्या आईवडिलांचे पाय धुते, तू माझ्या आईवडिलांचे पाय धु. आपण सगळ्यांना थँक्यू म्हणू की तुम्ही मुलगी दिली, तुम्ही मुलगा दिला, आपण हॅपीली मॅरिड आहोत. आणि गिफ्ट कशाला पाहिजे? नात्यामध्ये प्रेम द्या, गिफ्टिंग कशाला? त्यातून गिफ्ट द्यायची असेल तर तो सासूरवाडीचा प्रॉब्लेम आहे. पण धोंडी जेवणामध्ये जो खर्च आज करायला लागतोय, आणि मी तिथली जावई असते तर मी माझ्या सासूला सांगितलं असतं की धोंडी जेवण मी नाही येणार, तुम्ही माझ्या घरी या, मी तुमचे पाय धुतो, तुमची एवढी पोटाची पोरगी तुम्ही मला दिली आहे आणि मी माझ्या कष्टाच्या पगारातून मी साडी तुम्हाला घेऊन देणार, कारण का तुम्ही मला एका आईसारख्या आहात. हे तुम्ही तुमच्या सासूला सांगितलं पाहिजे. दिस इज द सोशल चेंज. नाही तर शिक्षण घेताय कशासाठी? धोंडी जेवण करायची असेल तर शिक्षण कशाला करायचं? मग सोशल चेंज आणणार कसा? तुम्ही लग्नात जर 50-50 खर्च करणार नसाल, तुम्ही लग्नामध्ये हुंडा घेणार असाल तर आजपासूनच शिक्षण बंद करून टाकणार. कशाला शिकताय? मला सांगा, हुंडा घेतात का तुमच्या एरियामध्ये? तुम्हाला तुमच्या घरातला अनुभव ना विचारते, शेजारच्याचा विचारते. कोणी हुंडा देता का? देता ना? काय गिफ्ट देतात ना? गाडी, 2 व्हीलर, कपाट, भांडी देतात ना? आणि त्याच्यावरती नाव लिहिलेलं असतं ह्यांच्याकडून वगैरे. रुखवत आता कॉस्टिंग 50-50 करायला पाहिजे. त्यांना पण रुखवत पाहिजे ना, आपण एकत्र जाऊ शॉपिंगला, किंवा पैसे घ्या जॉईंटली, स्वतःला पाहिजे ते घ्या. पण शिक्षण आणि सोशल चेंज हा झालाच पाहिजे. तुम्ही शिक्षण करताना तुम्ही उद्या करिअर करणार, तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहणार, तुम्ही पुढचा महाराष्ट्र घडवायचा. आय एम एन इंटरमिट. मी मधली पिढी आहे, एक सिनियर पिढी आहे, एक माझी पिढी, आणि तुम्ही माझ्या नंतरची पिढी आहात. मी जेव्हा रिटायर होईल ना तेव्हा तुम्ही हे राज्य चालवत असाल. त्याच्यामुळे माझी अपेक्षा आहे की तुम्हाला जर एवढ्या चांगल्या संस्थेत एवढं चांगलं शिक्षण मिळालं असेल, त्याचा उपयोग तुम्ही डेव्हलपमेंटसाठी करा. पण जोपर्यंत माणसांची डेव्हलपमेंट होत नाही ना, दॅट चेंज कॅनॉट बी. तुमची आजी 9वार साडी नेसते की नाही? तुमची आई 6वार, बहीण पंजाबी ड्रेस, आणि गावातली पुढची लहान मुलगी जीन घालते की नाही? बदल झाला का नाही? मग आपण कधी बदल करणार? आपण कधी तो आत्मसात करणार? हिंदी सिनेमा बघता का? कुठला पाहिला? जवान पाहिला? शाहरुख खान का सलमान खान? एवढा हळूहळू का बोलतोय? शाहरुख खान का सलमान खान? तर शाहरुख खान. आलिया का प्रियंका?
दिस इज रॅपिड फायर, पटपट उत्तरं द्यायची. आलिया, ओके. बघितलं का पिक्चर? कुठला होता शेवटचा आलियाचा पिक्चर? राणी और ओके. टीव्ही सिरियल बघता का? टीव्हीवरची नाही, त्या ह्याच्यावरची वेब सिरीज बघता का? कुठली बघता? हा, माझी सगळ्यात फेवरेट वेब सिरीज ही मिर्जापूर आहे. कोणी पाहिली आहे? कालीन भैया है क्या इधर मालशेरस में? तुम्ही बघितलं का मिर्जापूर? अरे पोरांना नाही विचारत, ह्यांना विचारत. तुम्ही बघितलं कोणी? बघू पण नका, त्याच्यात बोट बिट कापतात. पण जर हिंमत असेल तर बघा, इट्स टू गुड. मिर्जापूर इज. तुम्हाला आवडलं का मिर्जापूर? सगळ्यात चांगलं कॅरेक्टर कुठलं? मुन्ना. मला वाटलंच होतं. तुमची आवडती सिरियल कुठली? कुठली तरी वेब सिरीज. हा, टीव्ही सिरियल नाही, मला काय माहिती, ते माझी आई बघते. वेब सिरीज कुठली आवडती तुमची? बघता का वेब सिरीज? कोणीच बघत नाही वेब सिरीज. तुम्ही कुठे बघितलं मिर्जापूर? मोबाईलवर. ॲमेझॉन बघता, डिझनी बघता, नेटफ्लिक्स पण बघता, सगळं बघता. अभ्यास करता का? चेक करत होते. आता हा प्रश्न अडचणीचा आहे, कारण का ते पण मला विचारू शकतात. डिझनी बघता का? नेटफ्लिक्स बघता का? ॲमेझॉन बघता का? मग पार्लमेंटमध्ये जातं का? तर ब्युटी सगळं करायचं. पार्लमेंटला पण जायचं, मिर्जापूर पण बघायचं, एक्सरसाइज पण करायचा, सोलापूर माळशिरसला पण जायचं. लाइफ इज ब्यूटिफुल. सब करो, सब करना चाहिए. थोडं थोडं, पण एव्हरीथिंग इन मॉडरेशन. हा, आता वेब सिरीज 3 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत बघत नाही असं रात्री. मेड इन हेवन पाहिलं का कोणी? ती इंग्लिशमध्येच आहे. कोणी ट्राय. तुम्ही काय बघता मग? मग तुम्ही टाइमपासमध्ये काय करता? वाचन करता वगैरे? प्लीज सांगू नका आम्हाला, प्लीज. झूठ मत बोलो, झूठ मत बोलो मुझे प्लीज कि मी वाचन करते हो. इतना दुनिया तो मैंने भी देखा है. सांगा तुम्ही काय करता टाइमपास? तुम्हाला नाही विचारलं? हा, गॉसिप करता? ऑनेस्ट गर्ल, मी पण करते. आणि काय करता? टीव्ही सिरियल बघता? कुठली तरी बघत असाल ना? 4 दिवस सासूचे. मग सुख म्हणजे काय? कुठलं झीवर येतं, कशावर येतं? स्टार क्रॉस. सुख म्हणजे काय असतं? काय असतं? स्टोरी तर सांगा थोडी काहीतरी. मला सिरियलची गंमत काय वाटते ना, सुख मध्ये त्या रोज एवढ्या तयार होऊन बसतात ना टीव्ही सिरियलमध्ये. कुठल्या घरामध्ये एवढे ड्रेस आपण एवढ्या बांगड्या घालून बायका बसलेल्या असतात हो? खरं आहे की नाही? त्या टीव्ही सिरियलमध्ये कुठल्या त्या फॅमिलीमध्ये असतात आणि सगळे एकमेकाला कान देऊनच ऐकत असतात. कोणी कुणाला मोकळ्या घरात बोलू देत नाही, सगळं चोरूनच ऐकत असतात अखंड. आणि सगळं जे वाईट होतं ना ते बायकाच करतात त्या टीव्ही सिरियलमध्ये. इट्स व्हेरी मीन. अच्छा नाही आहे. दुसरं काय करता तुम्ही? तुम्ही वर्तमानपत्र वाचता? झूठ मत बोलो. हा, पेपर वाचता? नाही. व्हेरी गुड. आय लाईक ऑनेस्ट पीपल. तुम्ही वाचता? कोणीच पेपर वाचत नाही. तुमच्या घरी पेपर येतो? घरी येतो का? नाही. छापलेला पेपर घरी येत नाही. मग तुम्ही बातम्या कशावर बघता? टीव्हीवरच. म्हणजे मोबाईल का टीव्ही? मोबाईलवर पण बघताय, पण तुमच्या कुणाच्याही घरात तो आधी लहानपणी वर्तमानपत्र यायचा तो आता येत नाही. हॉस्टेलला नाही, घरी काही ठिकाणी येतो, काही ठिकाणी येत नाही. आणि नाही तर बातम्या टीव्हीवर बघता. कालची हेडलाईन काय होती? काल नाही पाहिला?
चलो कलमा. परवाची 13वाची कधी लास्ट तुम्ही टीव्ही बघितला होता ती? चला. पालकमंत्र्याची पाहिली. अजितदादा पुण्याचे पालकमंत्री झाले, ती पाहिलं. व्हेरी गुड. आणि इस्रायल अँड पॅलेस्टाईन, नांदेडची घटनेचं पाहिलं का? दवाखान्याची नांदेडची पाहिली का? किती लोक गेले माहिती आहे तुम्हाला नांदेडच्या दवाखान्यात? कोणाला माहिती आहे ती बातमी? ती एक खूप वाईट घटना महाराष्ट्रात झाली. मला एक सांगा, तुम्हाला जर काम करायचं असतं तर मी इथे भाषण करायला आली. मी एक शाय रिझर्व्ड मुलगी होते, जी काळाबरोबर एक्सपिरियन्सनी एक्सपोजरनी मी आता कुठल्याही विषयावर कुठेही भाषण करू शकते. आता हा मला कॉन्फिडन्स आला कुठून माहिती आहे? हे ट्रान्झिशन जे झालं ओल्ड सुप्रिया टू न्यू सुप्रिया कशामुळे झालं? तुम्ही मला सांगू शकता? व्हॉट इज द वन थिंग, एक कुठली गोष्ट मी बदलली आहे जी ह्या सुप्रियामध्ये नव्हती आणि ती ह्या सुप्रियामध्ये आहे? कॉन्फिडन्स. आला कुठून? आला कुठून कॉन्फिडन्स माझ्यामध्ये? कशामुळे आला? कशामुळे? कशामुळे? ट्रेनिंग करून. टर्निंग पॉईंट, ते माझाच पॉईंट माझ्यावर वापरायचा नाही, हा स्वतःचं डोकं चालवायचं. कशाचा एक्सपिरियन्स? आवड. पुढे बोलो बोलो. संवाद साधून, म्हणजे मी रोज भाषण करते मग भाषण इम्प्रूव्ह झालं. ओके, अप पॉसिबल. पुढे प्रॅक्टिस. पवार साहेब. ओके, वन ऑप्शन. ते रोज माझं भाषण देऊन देतात, एवढा त्यांना वेळ असतो. पुढे बोलो बोलो. मी माझ्यातलं हे जे ट्रान्झिशन झालं ना, याला एकच गोष्ट कारणीभूत आहे की माझं वाचन 10 पटीने वाढलेलं आहे. एक कागद असा नसतो जो माझ्या डोळ्याखालून जात नाही. माय बिगेस्ट ताकद इज रीडिंग. मी जितकं जास्त वाचते तितकं इफेक्टिव्ह भाषण मी करू शकतो. मी तुम्हाला मगाचपासून काय हे प्रश्न विचारत होते. मी सुरुवात केली, माझी स्टोरी सांगितली. माझ्या स्टोरीनंतर मी तुम्ही टी व्ही विचारलं, पेपर विचारलं, पुस्तक विचारलं, सगळं. आय वॉक्ड द टॉक विथ यू. मी तुम्हाला माझ्या आयुष्याचं पूर्ण स्टोरी सांगितली. त्या स्टोरीचं क्रक्स एवढंच आहे, हे फुलपाखरू इज डिस्ट्रॅक्टिंग मी, कारण का ते माझं फेवरेट आहे. पण 2 गोष्टी मी ॲब्सल्युटली कॉन्शियसली करते आणि इट इज द बेस्ट थिंग यू कॅन डू टू युअर सेल्फ. ते तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर 2-3च गोष्टी स्वतःमध्ये सुधारणा. जर यशस्वी व्हायचं, जर समाधानी असाल तर प्लीज काही करू नका. आणि समाधानी होणं ह्याच्यात काही कमीपणा नाही. खूप लोक समाधानी असतात, नथिंग रॉंग, इट्स गुड. चांगल्या लोकांची पण समाधानी लोकांची गरज आहे या देशाला. ती ऑनेस्ट आहेत. आणि आजकाल ना एक पद्धत आहे, अरे तो इतका ऑनेस्ट आहे ना, इतका सरळ माणूस आहे, वा वा वा. अरे काय सरळ असणं काही क्वालिटी नाही, ते असलंच पाहिजे. कॉपी करून पास नाही झाला चांगल्या मार्गाने, अरे कॉपी करायचीच नसते, पैसे खायचेच नसतात, चांगल्या मार्गानेच वागायचं असतं. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आजकाल समाजामध्ये ज्याचा बाऊ होतं ना, दॅट इज अ गिव्हन. त्या गोष्टी असल्याच पाहिजेत. स्ट्रॉंग व्हॅल्यूज, संस्कार हे असलेच पाहिजेत. ते तुमचे आईवडील करतात, संस्था करते. पण 2 गोष्टी 3 गोष्टी तुम्ही केल्याच पाहिजेत जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर. कधीही प्रश्न विचारायला लाजू नका. कधी, नेवर नेवर नेवर. कधीही प्रश्न विचारायला लाजायचं नाही. एक. दुसरं, वाचन वाचन. नॉलेज इज वेल्थ. नॉलेज जेवढं तुमच्याकडे. आज मी जरा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आले. मी भाषणाची तयारीच केली नाही. मी काही तयारी करून आले नाही. माझी बाकीची वकिलांची इतकी बोर सकाळी आणि काल रात्री चाललं होतं. इथे येताना पण मी 1 तास वकिलांचीच बोलत आले मोबाईलवर. त्याच्यानंतर मला वेळच, मग इथे बसल्या बसल्या आधीचं प्रकाश बापूंचं भाषण चाललं होतं तेव्हा मी माझ्या मेंदूमध्ये एक आउटलाईन करून टाकली माझ्या, हे बघा शेअर, की माझं भाषण कुठल्या लाईनमध्ये. मी कधी, तुम्ही बघा, माझ्यापेक्षा जास्ती इफेक्टिव्ह पवारसाहेब बोलतात. पवारसाहेब भाषण लिहून आणत नाही पण पॉईंट फॉर्ममध्ये करतात. आजही ते 70 वर्ष 60 वर्ष भाषण करतायत. ते कधीही कागद घेतल्याशिवाय भाषण करत नाहीत. बिकॉज इट कीप्स यू फोकस्ड आणि अलाइन्ड विथ युअर थॉट.
मी कागदावर काय नोट्स केले आहेत ह्या आणि की मला भाषण काय करायचं आहे त्याची एक लाईन. मी वाचून नाही भाषण करत ना, असं भाषण नाही करत मी पॉईंट फॉर्ममध्ये लिहून आणते की आपल्याला ह्या लाईनमध्ये आपल्याला साधारण मग वाचन केलेलंच आहे तर तो पॉईंट तिथून पुढे न्यायचा. त्याच्यामुळे वाचन करणं. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मी खूप स्वतःला ट्रेन करते, जी मला प्रचंड अडचण होते करताना, इज कॉन्सन्ट्रेशन. मला डिस्ट्रॅक्ट करायला काही करायला लागत नाही. मी तर म्हणून तर BBC होते ना, कट वाजलं की टीचर बोलतायत. मी आपला माळशिरसला, सोलापूरला, पंढरपूरला, पुण्याला जाऊन फिरून येतोय. मेंदू वर्गात बसले मी, पण मेंदू फिरून येतोय कुठे कुठे. जवान पिक्चर कधी लागणार आहे, मग आपल्याला तिकीट मिळेल का, मग ह्या मित्राला घेऊया, आईकडून पैसे घेऊया, मग आपण जाऊया, मग मोटरसायकलमध्ये डिझेल टाकायचे पैसे वाढलेत. टीचर समोर बोलते, आपल्या दिमाग में कुछ और ही सिनेमा चल रहा है. कॉन्सन्ट्रेशन अँड फोकस, बी इन द मोमेंट. आत्ता मी इथे तर मी इथेच आहे. तुमच्याकडे मोबाईल आहेत सगळ्यांकडे? कुणाकडे आहेत? माझ्याकडे आहे. हॉस्टेलच्या मुलींना अलाउड नाही म्हणून ते नाही म्हणते. अच्छा, म्हणजे असूही शकतो. पण मोबाईल हे माझ्यासाठी, म्हणजे पार्लमेंटमध्ये मी का फोकस करते सगळ्यात चांगलं, पार्लमेंटमध्ये मोबाईलच चालत नाही, तिथे जॅमर असतात. त्याच्यामुळे मोबाईल तिथून वापरताच येत नाही. त्याच्यामुळे तो पर्समध्ये सकाळी 10:30ला टाकला तर रात्री 10:30ला निघाले, 12 तास माझा मोबाईलच निघत नाही, कारण का चालतच नाही. त्यामुळे फुल्ली फोकस्ड आहे. आणि जेव्हा मला भाषण करायचं असतं किंवा मला महत्त्वाचं काम करायचं असतं, मी माझा मोबाईल दुसऱ्या खोलीत ठेवते, कारण का मला टेम्पटेशन होतं. त्यामुळे फोकस, चांगलं वाचन आणि ड्राईव्ह टू एक्सेल. दुसऱ्याच्या विरोधात कॉम्पिटिशन नाही करायची, स्वतःच्या करायची. माझा पार्लमेंटमध्ये पहिला नंबर हा मी दुसऱ्यासाठी नाही आणला, तो आल्यानंतर तो टिकून ठेवायला लागला. आय हॅड टू कम्पीट अगेन्स्ट माय सेल्फ. मी एकदा जर पहिली आले तर पुढच्या वर्षी दुसरी आलेले मला नाही चालणार. आय हॅव टू कम फर्स्ट. म्हणून 7 वर्ष आले. आता रामकृष्ण हरी, आता लाज वाटायला लागली. तर मी म्हटलं की जरा हावरटपणा होतो या. मी सांगितलं आता माझा डेटा संपवा, आणि मीच नियम करायला एक सजेस्ट केला आहे त्या कमिटीला की 3 वर्ष कोणालाही ते अवॉर्ड मिळालं तर 4थ्या वर्षी त्या व्यक्तीला कमिटीमध्ये घ्या, ॲडवायझरी बोर्डवर, आणि 4थ्या वर्षी दुसऱ्या व्यक्तीला. यू कॅन जस्ट होल्ड थिंग्स, सबको चान्स देना चाहिए. सगळ्याच एका सेंट्रिक होऊ शकत नाही. त्याच्यामुळे आता मी त्या कॉम्पिटिशनमध्ये नाहीच आहे. अँड आय डोंट गो टू पार्लमेंट टू कम्पीट. मी कम्पीट करायला मी त्या प्रक्रियेला गेलेच नाही. मी माझ्या लोकसभा मतदारसंघात, माझ्या राज्यामध्ये, माझ्या देशामध्ये काहीतरी चांगला बदल होईल ह्याच्यासाठी मी पार्लमेंटचं इलेक्शन लढते. मी अर्धा वेळ दिल्लीत राहते, उरलेला अर्धा वेळ मतदारसंघात राहते. आणि मी तुमच्याशी का बोलते, मी का तुम्हाला प्रश्न विचारते, कारण का मी मगाशी म्हणलं ना मी स्वार्थी आहे. मी का पेपरचं विचारलं, मला पल्स घ्यायची होती की तुम्ही किती पेपर वाचता, तुम्ही किती चॅनल बघता, कुठली बातमी तुम्ही बघितली, कुठली बातमी तुम्ही नाही बघितली. नांदेडची एवढी मोठी घटना झाली, नवीन पिढीला माहिती आहे का नाही? पालकमंत्र्याचं त्याला माहिती होतं. इट गिव्स यू द पल्स ऑफ वॉट पीपल आर थिंकिंग. माय जॉब इज पल्स ऑफ द नेशन. माझ्या जॉबमध्ये तुम्हाला काय वाटतं, तुम्ही माझे स्टेक होल्डर्स आहात. स्टेक होल्डर्स कळतं का सगळ्यांना? स्टेक होल्डर्स माहिती आहे शब्द का नाही? स्टेक होल्डर्समध्ये मराठीमध्ये काय? भागीदार नाही, माझे पार्टनर नाही आहेत, ते स्टेक होल्डर्स आहेत. स्टेक होल्डर्समध्ये कसे, म्हणजे मी जे निर्णय घेते, सभासद टाईप, सभासद मी नॉट रिअली सभासद. स्टेक होल्डरमध्ये माझ्या निर्णयांमुळे तुमच्या आयुष्यात चांगला किंवा वाईट बदल होऊ शकतो. त्याच्यामुळे मी खबरदारीनेच वागलं पाहिजे, कारण यू आर माय स्टेक होल्डर. मी जेव्हा पार्लमेंटमध्ये उभी राहते किंवा महाराष्ट्रात उभी राहते, जेव्हा महाराष्ट्रातल्या शाळा कमी होतात आणि दारूची दुकानं उभी राहतात, तेव्हा यू आर माय स्टेक होल्डर. आय हॅव टू प्रोटेक्ट यू. ह्या राज्यातली शाळा एकही बंद होता कामा नये आणि दारूची दुकानं वाढता कामा नये, हे माझं मत आहे. तुम्हाला मान्य आहे का नाही सांगा. तर इट्स माय ड्युटी टू. कुठल्या शिक्षकाला माहिती आहे का स्टेक होल्डरचा अर्थ? कोणतरी गुगल करा ना, मराठी इंटू इंग्लिश, स्टेक होल्डरचा अर्थ काय? उत्तरदायित्व हे स्टेक होल्डर नाही. हा, म्हणजे तुमची जबाबदारी. हा, जबाबदारी. लाभधारक, भागधारक. तर या सगळ्याचा हा सार आहे. आता मला प्रोग्राममध्ये असं लिहिलंय की खासदार सुप्रिया सुळेंचं मनोगत आहे
आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद आहे. आता संवाद म्हणजे मी तुम्हाला प्रश्न विचारायचे तर तुम्ही मला विचारायचे, ह्याची क्लॅरिटी नाही आहे या नोटमध्ये. त्यांनी तुम्हाला अच्छा, त्यांनी मला. तर द फ्लोअर इज ओपन, तुम्ही पाहिजे ते प्रश्न मला विचारू शकता. आता खाली बघू नका आणि शिक्षकांनी सांगितलेले प्रश्न विचारू नका. तुम्हाला पाहिजे ते विचारा, दिलदार होके पूछो और कॉन्फिडेंटली पूछो. व्हॉट इज युअर नेम वगैरे असे इंग्लिशमध्ये प्रश्न विचारू नका. चलो पूछो. आणि एक मुलगा आणि एक मुलगी, हा, जेंडर इक्वल. आणि बीबीसीने पण प्रश्न विचारायचे आहेत. हा, मी श्वेता दोशी, FYBSC. मला प्रश्न विचारायचा आहे की लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना 33% आरक्षण मिळाले आहे, तर येणाऱ्या 2024च्या निवडणुकीत याची अंमलबजावणी होईल का? पहिलं एक तर आरक्षणाचा निर्णय फायनल झाला आहे, पण त्याची तारीख सरकारने दिलेली नाही आणि 24मध्ये होणारच नाही आहे. तो जुमला काय असतो माहिती आहे का? म्हणजे एक प्रॉमिस असतं जे होतच नाही, तसा तो जुमला आहे. त्याला हिंदी जुमलेबाज म्हणतात. जुमला म्हणजे चेक दिला आहे. तुझं नाव काय? श्वेता दोशी. श्वेता दोशीचं नाव लिहिलं आहे त्या चेकवर, अमाऊंट लिहिलं आहे, सही केली आहे, पण तारीखच नाही टाकली. त्याच्यामुळे आरक्षण अनाऊन्स झाले, कब होगा भगवान भरोसे, पता नाही. पण इंडियाचं सरकार आलं 2024मध्ये तर 29च्या इलेक्शनला अंमलबजावणी होणार. इट्स माय वर्ड टू यू. काय इच्छा बिच्छा आहे का?